भेसळखोर व प्रतिबंधित अन्न पदार्थावर अन्न व औषध विभागाची करडी नजर. इगतपुरी तालुक्यात छापेमारीत 9 कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त. तब्बल 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. कारखाना उद्ध्वस्त. वाढत्या भेसळयुक्त व प्रतिबंधित अन्न पदार्थ उपद्रव टाळण्यासाठी नागरिकांची करडी नजर सदैव अन्न व औषध प्रशासनाकडे असते. या अनुषंगाने अन्न व औषध विभाग नाशिक व विशेष भरारी पथक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून नाशिक जिल्ह्यात दबंग कारवाईचा करिश्मा पाडळी फाटा तालुका इगतपुरी येथे दिनांक 10 जानेवारी रोजी बघायला मिळाला. बघूया आपली दुनियादारीने सादर केलेला हा विशेष रिपोर्ट. राज्यात प्रतिबंधित अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते यांचा चोख बंदोबस्त करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागसह आयुक्त मनीष सानप, अन्न विभाग यांच्यासोबत विशेष अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या चमूने दिनांक 7 व 8 जानेवारी 2026 रोजी नाशिक जिल्ह्यात 3 प्रतिबंधित अन्न पदार्थ उत्पादकांवर कारवाई करून सुमारे 9,71,02,365 रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा ताब्यात घेतला असून तब्बल 11 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेत. दिनांक 8 जानेवारीच्या दिवशी इलाइट क्रॉन इंटरनॅशनल लिमिटेड गट नंबर 352/2 मौजे तळेगाव दिंडोरी नाशिक या ठिकाणी टाकण्यात आलेल्या छापेमारीत दिंडोरी पोलीस ठाणे दिंडोरी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 9/26 दाखल करण्यात आले. सदर कारवाईत गोल्डन क्रायो प्रायव्हेट लिमिटेड गट नंबर 395 मौजे पाडळी देशमुख पाडळी फाटा इगतपुरी नाशिक या आस्थापनेने उत्पादित केलेले 508 बॉक्स काश प्रीमिक्स शिशा कंटेनिंग सेंटेड टोबॅको हा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा आढळून आलाय. या घटनेची विशेष दखल घेऊन दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी LCBचे पोलीस पथक व वाडीवरे पोलीस स्टेशनचे पोलीस पथक यांच्या संयुक्त चमूने गोल्डन क्रायो प्रायव्हेट लिमिटेड गट नंबर 395 पाडळी फाटा इगतपुरी नाशिक या सिगरेट उत्पादक कंपनीची तपासणी केली असता सिगरेट पॅकिंग केलेले अंदाजे 2000 बॉक्स, पॅकिंग मशीन, विना लेबल असलेले सिल्वर पॅकिंग 40 रोल, हाय पॅकिंग मशीन, विना सुगंधी रॉ तंबाखू, प्लास्टिक अंदाजे 200 गोण्या असा भरमसाठ साठा यावेळी आढळून आलाय. सदर पॅकिंग मशीन, विना लेबल असलेले सिल्वर पॅकिंग 40 रोल व हाय पॅकिंग मशीन हे प्रतिबंधित अन्न पदार्थाची म्हणजेच सुगंधित तंबाखूची निर्मिती करण्यासाठी वापरण्यात आलेली मशिनरीज आहेत. यांना सीलबंद करून सदर मशीन पुढील निर्देश येऊपर्यंत वापरण्यास बंदी घालण्यात आली. यावेळी जनतेने जागरूक राहून आपल्या आजूबाजूला सुगंधित तंबाखू, गुटखा व तत्सम प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री, उत्पादन, साठा किंवा वाहतूक या संबंधित आपणाकडे माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 या क्रमांकावर संपर्क साधून किंवा कार्यालयात येऊन माहिती द्यावी. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहनही अन्न व औषध प्रशासनाकडून केलं गेलं आहे. प्रतिबंधित अन्न पदार्थ याची अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना यावेळी कळवण्यात आले की सुगंधित तंबाखू, गुटखा व तत्सम प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री, उत्पादन, साठा किंवा वाहतूक करू नये, अन्यथा त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहनही यावेळी सह आयुक्त श्री मनीष सानप यांनी केले. सदरच्या मोहीम नाशिक विभागाचे सह आयुक्त अन्न मनीष सानप, विशेष पथकाने यदुराज दहातोंडे, सहाय्यक आयुक्त भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील अधिकारी गजानन मोरे, अशोक इलागेर, अन्न सुरक्षा अधिकारी यांचे समवेत नाशिक विभागात पथकातील विनोद धवड, गोपाल कासार, गोविंद गायकवाड अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकाने केली. प्रतिबंधित अन्न पदार्थ उत्पादक विक्रेते यांचे या कारवाईमुळे धाबे दणाणले असले तरी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर अन्न व सुरक्षा प्रशासन व अवैध विक्रेते यांची रपेटबाज जुगलबंदी आपल्याला बघायला मिळेल. याकडे आपले सर्वांचे लक्ष असेलच. ब्युरो रिपोर्ट
आपली दुनियादारी, नाशिक.